नमस्कार मित्रांनो, मी श्वेता आणि तुम्ही पाहत आहात बेभान आई. आजचा प्रवास माझ्यासाठी आणखीन खास आहे, कारण यावेळी माझ्यासोबत आहेत माझे नवरोबा आणि आमचा छोटा गोड प्रवासी. चला तर मग पावसाळ्यातील महाराष्ट्रातील एका अप्रतिम ठिकाणाची सफर करूया. एक छोटीशी सूचना: त्र्यंबक रोडवर काही ठिकाणी रस्त्यांचं काम सुरू आहे, त्यामुळे सावकाश आणि काळजीपूर्वक गाडी चालवा. जर तुम्ही पैणीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर थोडा अतिरिक्त वेळ नक्की ठेवा. रस्ता थोडा संत असेल, पण पुढे दिसणारे धबधबे आणि हिरवागार निसर्ग तुमची वाट पाहत आहे. पैणीला जाताना घोटी त्र्यंबक रोडवर श्री सप्तशृंगी टी स्टॉलला आम्ही भेट दिली आणि तिथे थोडा चहा नाश्ता केला. जर मी तुम्हाला सांगितलं की नाशिक पासून काही अंतरावर एक असं गाव आहे जिथे प्रत्येक वळणावर निसर्ग तुमचा मन जिंकतो. हिरवीगार डोंगर रांग, डोंगरातून कोसळणारे धबधबे, शांत धरणं आणि आयुष्यभर लक्षात राहतील असे क्षण. चला, आज तुम्हालाही घेऊन चालले आहे पैणी गावाच्या सुंदर सफरीवर. आज पाऊस जास्त नसल्या कारण आम्हाला मनसोक्त बाईक राईड करता आली. घोटी त्र्यंबक रस्त्यावरून प्रवास करताना दिसणारे हे अथांग डोंगर, खळखळणारे झरे आणि दाट हिरवाई, हे दृश्य पाहून मन अक्षरशः स्तब्ध झालं. अशा क्षणी जाणवतं निसर्गासारखा कलाकार दुसरा कोणीच नाही. पैणी गावाचं खरं सौंदर्य म्हणजे इथले असंख्य धबधबे, काही रस्त्यालागत तर काही थोडं आत, पण प्रत्येक धबधबा वेगळाच अनुभव देऊन जातो. इतकं सुंदर असं वातावरण आहे ना. यू शुड ऑल्सो कम अँड एक्सप्लोर दिस प्लेस. इज व्हेरी नाईस प्लेस. प्लीज डू कम. आणि मग आम्ही पोहोचलो सुंदर धरणांजवळ. समोर भरलेली पाणी, आजूबाजूला हिरवेगार डोंगर, ढगांची चादर आणि मनाला मिळालेली एक वेगळी शांतता. प्रवास सुंदर ठिकाणांमुळे नाही, तर आपल्या माणसांमुळे सुंदर होतो. आमच्या छोट्याला पाण्यात खेळताना पाहणं, एकत्र हसणं, गप्पा मारणं आणि आठवणी कॅमेऱ्यात कैद करणं, यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता? प्रवास टिप्स: जर तुम्ही पैणी गावाला येणार असाल तर पावसाळाच सर्वात योग्य काळ आहे. घसरत नाही असे शूज घाला, रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवा, प्लास्टिक किंवा कचरा टाकू नका आणि सुरक्षित ड्रायव्हिंग करा.
आजचा हा निसर्गमय प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि बिबाणाई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आणखी सुंदर ठिकाणांच्या सफरीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत निसर्ग जपा आणि मनमुराद भटका.